पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अनेकदा चर्चेत असतो. आपल्या प्रभावी रील्समधून अथर्वने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेशही देताना दिसतो. मात्र अथर्वच्या एका रीलमुळे सध्या तो सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. हिंदू मुस्लिम एकतेवर संदेश देणारा रील अथर्व सुदामे याने शेअर केला होता. त्यावरून आता रोहित पवार यांनी अथर्व सुदामेची पाठराखण केली आहे. अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काही एक आक्षेपार्ह नाही. उलटं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म संस्कृतीला जे साजेसच आहे, परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीला ट्रोल केल्याने त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली, असं रोहित पवार म्हणाले. अथर्व सुदामेच्या या रीलमध्ये चुकीचं काय आहे हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्यात. अथर्व सुदामे यानेही ट्रोलला न घाबरता बेडरपणे पुढे यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान गणपतीच्या मूर्तीवर त्याने बनवलेल्या एका रील्समुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्याला शिव्या आणि धमक्या मिळत आहे. या वादामुळे ब्राह्मण महासंघाने अथर्ववर टीका केली. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्वला थेट सल्ला दिला आहे. ते म्हणाले, अथर्व सुदामे, तू फक्त करमणूक कर, लोकांना हसव आणि तुझं पोट भर. यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीकडे पडू नकोस.